Let's start. Very, very warm welcome. Very good morning, all of you. मॉर्निंग मेडिटेशन सेशन्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सेवन चक्र मेडिटेशन करत असताना आपण डेली बेसवर काही 15-20 मिनिटाचा टॉक आपण डेली करत आहोत. आणि हा टॉक घेण्यामागे माझा उद्देश हा आहे की तुमचं विजडम तुम्हाला मिळालं पाहिजे, नॉलेज तुमच्याकडे आलं पाहिजे, तुमचं स्टेट ऑफ माइंड चेंज झालं पाहिजे. बघा, पॉवर मिळवणे खूप कठीण नाही, पण पॉवर मिळवल्यानंतर त्याला होल्ड करणे हे खूप कठीण आहे. कारण की होल्ड करण्यासाठी तुम्ही फिजिकली, मेंटली, इमोशनली ते बॅलन्स असले पाहिजे. तुमच्याकडे ते नॉलेज आणि विजडम असलं पाहिजे की त्या पॉवरला कुठे यूज करायचं. ओके, हे सगळ्यात महत्वाचं. आणि त्याचं सिंपल उदाहरण काय आहे बघा, शक्ती जागरण करणे कठीण नाही. जे मी तुम्हाला 7 चक्र मेडिटेशन दिले ना, हेच तुम्ही एक एक चक्र अर्धा अर्धा तास करा. 3 घंटे तुम्ही द्या आणि बघा तुमची बॉडी कशी फुटते. फुटते म्हणजे लिटरली फुटन. एवढी पॉवर क्रिएट होईल की समजणार नाही की आता काय करू. बरोबर आहे. काही लोक खूप घाई करतात जीवनामध्ये. गुरुजी गुरुजी, सर सर सर, काहीतरी करा, काहीतरी करा, पटकन करा. पटकन करावाला विषय नाहीये हा. जेव्हा आपण पर्सनल लेवलवर करतो तेव्हाची गोष्ट करताय बरं. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या भरोश्यावर करताय तेव्हा काही मुद्दा नाही. समोरच्या व्यक्ती तुमच्यासाठी पूजा करत आहे, प्रेयर करत आहे, तुम्हाला धागेदोरे बांधून देत आहे, काहीतरी मंत्र यंत्र सिद्ध करून तुमच्याजवळ देत आहे. तो विषय काही मोठा नाही. पण जेव्हा तुम्ही स्वतः करता तेव्हा डेव्हलपमेंट हा मुद्दा बनते. म्हणजे तुमच्या वतीने कोणीतरी दुसरा व्यक्ती तलवार घेऊन मैदानात उतरला आहे, तोपर्यंत सगळं ठीक आहे. पण जसं तुम्ही तलवार घेऊन मैदानात उतरले, आता तुम्हाला तलवार कशी चालवायची याचं नॉलेज असलं पाहिजे. तुमच्या हातात बंदूक देऊन दिली म्हणजे काय दिलं? शक्ती दिली तुमच्या हातात. तुम्हाला लक्ष्यभेद करता येत नाही, त्या बंदूकला तुम्हाला होल्ड करता येत नाही. आता काय करणार तुम्ही? अशा कंडिशन मध्ये तुम्ही जर आडवे तेडवे निशाणे लावले, हवेत गोळीबार केला, कारण नसताना कोणीतरी व्यक्ती डॅमेज होऊन जाईल. का? शक्ती तर तुम्हाला मिळाली, तर त्या शक्तीला यूज कसं करायचं हे नाही माहिती होतं. शरीरामध्ये स्ट्रेंथ नव्हती, विजडम नव्हतं, नॉलेज नव्हतं, स्किल नव्हतं. आता हे सगळ्या कारणामुळे तुमचं जे ध्येय आहे ते तर तुम्हाला मिळणार नाही. उलट त्या शक्तीच्या प्रती अभाव, तिरस्कार तुमच्या मनामध्ये निर्माण होणं सुरू होऊन जाईल. आपण पुन्हा पुन्हा बोलत आहे, वारंवार मी बोलत आहे, मॅनिफेस्टेशन नथिंग बट अ एनर्जी क्रिएशन. आईन्स्टाईनने जो फॉर्म्युला दिला आहे ना, तोच मॅनिफेस्टेशनचा फॉर्म्युला आहे.
की ऊर्जेचं रूपांतरण मॅटर मध्ये होते. एनर्जी कन्वर्ट्स इनटू मॅटर. आणि जेव्हा आपण मॅटरला अतिसूक्ष्म स्तरावर त्याचं विघटन करत जातो, तेव्हा अंतमध्ये तुम्हाला ऍटम सापडतात. आणि ऍटमला विघटन केल्यानंतर ऍटॉमिक एनर्जी. म्हणजे पुन्हा तेच, मॅटर पासून तुम्ही एनर्जी पर्यंत पोहोचले आणि एनर्जी पासून तुम्ही मॅटर पर्यंत पोहोचले. पण ह्या गोष्टी समजून घेण्यासारख्या आहे की असं होत असताना त्या एनर्जीला तुम्ही जागरण केलं किंवा त्या ऊर्जेच्या संपर्कात तुम्ही आले आणि तुम्हाला कळलं की अरे बाबा, मनी इज ऑल्सो एनर्जी. एव्हरीथिंग इज अ एनर्जी. म्हणजे आता मला पॉवरची गरज आहे, शक्तीची गरज आहे. ओके. आणि आता ह्या शक्तीमध्ये तुम्ही कोणती तरी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस केली, काहीतरी तुम्ही कुठेतरी दर्शन करायला गेले, काही पण करू द्या, व्यायाम केला आणि तुम्ही शक्ती जागरण केली. तुमचं स्वतःच्या इमोशनवर कंट्रोल नाही, तुमचे थॉट बरोबर नाही, तुमच्या फिलिंग्स चांगल्या नाही, बिलीफ अँड परसेप्शन चुकीचे आहे, जीवनाचे तुमचे अनुभव वाईट आहेत. आता ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन त्या एनर्जीच्या मागे रन करत आहे. आणि आता हे कॉम्बिनेशन प्लस एनर्जी म्हणजे युअर इंटेन्शन प्लस एनर्जी मिळून क्रिएशन करेल. आणि खूप सारे लोक स्पिरिच्युअलिटी मध्ये आल्यानंतर त्यांची एक कंप्लेंट असते, काहीच नाही झालं, काहीच नाही झालं, काहीच नाही झालं, काहीच नाही झालं, सगळं उलट होत आहे, उलट होत आहे, उलट होत आहे. देव करायला गेलो आणि आमचंच वाईट झालं. देव केल्यामुळे वाईट नाही झालं, चांगल्या प्रोसेसला फॉलो केल्यामुळे वाईट नाही झालं. पहिली गोष्ट तर क्लिन्झिंग झाली, साफसफाई झाली. ज्याला साधा हा विषय नाही समजून राहिला की आपल्या जीवनाची साफसफाई होत आहे, पुढचा अभ्यास तर मग सोडूनच द्या. पण कंप्लेंट करणे, कुछ नहीं हो रहा, कुछ नहीं हो रहा, कुछ नहीं हो रहा, कुछ नहीं हो रहा, सगळ्यात वर्स्ट अफर्मेशन आहे. कुछ नहीं हो रहा. अरे खूप काही होत आहे, तुमचं लक्ष नाहीये त्या दिशेने. खूप काही होत आहे. जेव्हा तुम्ही छोट्या 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 गोष्टीवर ध्यान द्याल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की किती साऱ्या गोष्टी होऊन राहिल्या जीवनामध्ये आणि तुमचं एकच भजन सुरू आहे, कुछ नहीं हो रहा, कुछ नहीं हो रहा, कुछ नहीं हो रहा. माझ्या लाईफमध्ये काहीच नाही होत आहे, माझ्या लाईफमध्ये काहीच नाही होत आहे, माझ्या लाईफमध्ये काहीच नाही होत आहे. अगोदर हे कंप्लेंट करण्याची जी भावना आहे ना, ही आपल्याला सोडायची आहे. ते आमच्या क्लासमध्ये एक मला छोटस एक उदाहरण आठवून राहिलं. एका व्यक्तीने म्हणजे चांगला एज्युकेटेड आहे, त्याच्याकडे चांगलं काम सुद्धा आहे, पण काय कारण त्याच्या नशिबात त्याला मुलगीच मिळत नव्हती, लग्नच होत नव्हतं. म्हणजे सगळं बरोबर आहे, घरदार गाडी घोडा सगळं काही माझ्याकडे आहे, पण रिझन नाही लक्षात येत आहे की माझं लग्न का बरं नाही होत. त्यांनी एक मनातल्या मनात एक संकल्प टाकला होता की जेव्हा मी बिलेनियर असेल तेव्हाच मी लग्न करेन. आता हे खूप लहानपणी केलेला संकल्प आहे त्यांनी, की मी ज्या दिवशी श्रीमंत असेल तेव्हाच मी लग्न करणार. आणि तो संकल्प घेऊन तो विसरून पण गेला, त्याचं काही त्याच्यावर भान सुद्धा नाही. पण नेचर बरोबर त्याच वेनी काम करणं सुरू केलं. आता हा बिलिनियर बनला नाही, तिकडे लग्न होत नाही, संकल्प डीप मध्ये चालला गेला. नंतर ते सरांशी भेटले, त्यांनी म्हटलं काय
लग्न करायचं ते म्हणा, ठीक आहे, तुझं जर सगळं चांगलं आहे, तू एक काम कर, एंजल हिलिंग सुरू करून दे. त्यांनी लग्नासाठी एंजल हिलिंग लावणं सुरू केलं. काही दिवसानंतर त्याची रिॲक्शन आली, सर, ज्या 2-3 पोरी होत्या ज्यांच्याशी असं वाटत होतं की बाबा यांच्याशी लग्न होऊ शकते, असं त्याही चालल्या गेल्या. ते उलट सुरू झालं लाईफ मध्ये. अरे असं नाही बोलायचं, होईल होईल, सगळं ठीक होईल. हिलिंग सुरू ठेवली, हिलिंग सुरू ठेवली, तो मला सर बिझनेस डुबला, आता कुठून लग्न होईल माझं. अरे होगा तू करते रहो करते रहो. हिलिंग करत 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 अचानक त्याच्या लाईफ मध्ये असा काहीतरी मोमेंटम आला की एका कंपनीकडून अप्रोच केला गेला. तो तिथे गेला, माहित पडलं पॉवरफुल पॅकेज भेटला. हे कसं काय झालं, मी लग्नाची हिलिंग लावत आहे, हे काय भलतं सुरू आहे. सरांनी विचारलं, अरे आ रहा है ना, कुछ तो हो रहा है, एक्सेप्ट कर. म्हणलं, ठीक आहे, लेकाले लग्न नाही तसे पैसा तर खरा. बघा होत काय आहे, त्यांनी लहान वेळेस, लहान म्हणजे त्यांनी यंग एज मध्ये असताना टाकलेला संकल्प, जेव्हा मी बिलेनियर होईल तेव्हाच मी लग्न करेल. संकल्प तो विसरून गेला, पण एनर्जी काम करत आहे. जसं त्यांनी लग्नासाठी हिलिंग लावली, एनर्जी वाढली. जशी एनर्जी वाढली, त्याचं ज्या 2-3 मुली त्याच्या त्यांनी बघून ठेवल्या होत्या त्याही गेल्या. जिथून तो अर्निंग करत होता तो सोर्स सुद्धा गेला. नवीन ऑपॉर्च्युनिटी मिळाली. त्याचा परफॉर्मन्स बघून त्या कंपनीने त्याला पार्टनरशिप प्रोव्हाइड हे केली, ऑफर केली, की बाबा तुम्ही जॉबवर नाही, तुम्ही पार्टनरच बना आता. त्यांनी स्वीकार पण केला. आणि हे होत असताना त्याची वेल्थ सडनली वर्षभरात इतकी वाढली, तो ऍज अ बिलेनियर म्हणून स्वतःला बोलू लागला की मी बिलेनियर आहे, आता माझ्याकडे इतका पैसा आहे. आणि कुठून काय असे ना, त्याच कंपनीच्या मालकाच्या मुलीने त्याला अप्रोच केला. आता तो पार्टनर नाहीये, तो मालक आहे. मुलगी पण आहे, लग्न पण झालं, बिलेनियर पण आहे, आज सगळ्या गोष्टी. नंतर खूप वेळानंतर जेव्हा ते लग्नाची वेळ आली ना, तेव्हा त्याला त्या संकल्प आठवला. अरे आपण खूप अगोदर असा संकल्प टाकला होता की मी जोपर्यंत बिलिनियर बनणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही. नाव आय एम अ बिलिनियर. लग्न होणे हा संकल्प त्याचा कुठे सुरू झाला, जेव्हापासून त्याने अफर्मेशन सुरू केलं, नाव आय एम अ बिलिनियर. जसं त्यांनी म्हटलं नाव आय एम अ बिलिनियर, त्या बिलिनियरच्या मागे त्यांनी जो संकल्प सोडला होता ना, की बिलिनियर झाल्यानंतरच माझं लग्न होईल, ऍक्टिव्हेट झालं. हिलिंग कशाची लावली होती, लग्नाची, झाला काय, बिलिनियर. म्हणजे असं नका समजू की आपल्या लाईफमध्ये तुम्ही जे करत आहे ते त्याच ट्रॅकनी जाणार आहे. मे बी काहीतरी दुसरं पण तुमच्या जीवनामध्ये होऊ शकते. नाही माहित की आज मी हे शिकवून राहिलो तर मी ह्याच ट्रॅकवर चालणार आहे. मे बी ट्रॅक चेंज होऊ शकते, ही मे बी माझी सुरुवात असू शकते. म्हणून आजचा टॉपिक आहे नो कंप्लेंट, चेंज युअर माइंडसेट. या पार्ट 2 ऑफ कॉन्शियस मॅनिफेस्टेशनच्या सिरीज मध्ये आपला पार्ट 2 काय आहे, चेंज युअर माइंडसेट. आणि चेंज युअर माइंडसेट मध्ये आपण याच्या अगोदरच एक टॉपिक घेतलेला आहे, राईट काइंड ऑफ अँकरिंग. चेंज युअर माइंडसेट मध्ये आपण आणखी एक टॉपिक घेतला होता, तो होता पिरॅमिड स्ट्रक्चर. की तुम्ही तुमच्या गोलकडे, विजनकडे जाताना तुम्हाला कोणते 7 स्टेप्स आहेत ज्याची तुम्हाला आवश्यकता आहे फोकस होण्यासाठी, क्लिअर होण्यासाठी, जीवनाचा उद्देश माहीत होण्यासाठी. त्याच्यानंतर आजचा आपला टॉपिक, कंप्लेनर टू प्रेझर.
कंप्लेंट करण्याची जी भावना आहे ना, याचा त्याग करा. कुछ नहीं हो रहा, कुछ नहीं हो रहा, काहीच नाही होत आहे, काहीच नाही होत आहे, हे बोलणे बंद करा. आणि प्रेझर म्हणजे स्तुती. स्तुती करणे सुरू करा. चाटुगिरी चापलुसी नाही. प्रेज करा, अप्रिशिएट करा. का? कारण की जेव्हा तुम्ही हे वाक्य बोलत आहे ना, कुछ नहीं हो रहा, कुछ नहीं हो रहा, काहीच नाही होत आहे, काहीच नाही होत आहे, काहीच नाही होत आहे, ऍक्च्युअली तेच मॅनिफेस्ट होत आहे की काहीच नाही होत आहे. जेव्हा तुम्ही म्हणता हो रहा है, हो रहा है, हो रहा है, बहुत कुछ हो रहा है, बहुत कुछ हो रहा है, खूप काही होत आहे माझ्या जीवनामध्ये, खूप काही होत आहे, बघ सगळं काही किती चांगलं चालू आहे, माझ्याकडे चांगले लोक येत आहे, माझ्याकडे चांगले मित्र येत आहे, माझ्याकडे चांगले क्लायंट येत आहे, हो रहा है, हो रहा है, हो रहा है, क्लायंट मला पैसे देत आहे, माझी फीज येत आहे, माझे कोर्सेस विकल्या जात आहे, हो रहा है, हो रहा है, हो रहा है, होत आहे का नाही होत आहे त्याच्याशी मतलब नाही, पण होत आहे बोलणं आहे. माझी लाईफ चेंज होत आहे, माझी लाईफ चेंज होत आहे, माझी लाईफ चेंज होत आहे. माझ्याकडे पर्सनल सर्व्हिससाठी माझ्या घरी नोकर किंवा स्टाफ आहे, आहे आहे आहे, ते माझ्या घराची साफसफाई करताय, नीटनेटकेपणा जपत आहे, होत आहे. आणि ह्या होत आहे होत आहे जेव्हा सुरू होईल, आपोआप तुमचं राईट काइंड ऑफ अफर्मेशन सुरू होईल. आणि जेव्हा आपण होत आहे ह्या गोष्टीकडे ध्यान देऊ, तेव्हा तुमच्यामध्ये काही चेंजेस तुम्हाला आणणे काय करणे आवश्यक आहे. काहीतरी 5 पॉइंट आपण बघू. पहिला पॉइंट, अ बी पॉझिटिव्ह. जे लिहित असतील त्यांनी लिहून ठेवा. कंप्लेनर टू प्रेझर कडे तुम्हाला शिफ्ट व्हायचं आहे. चेंज युअर माइंडसेट करताय ना आपण. कंप्लेनरचं माइंडसेट आहे, सतत कंप्लेंट करणारा आहे, सतत दोष काढणारा आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळे निर्माण करणारा माइंडसेट आहे. आता आपल्याला प्रेझर माइंडसेट कडे कन्वर्ट व्हायचं आहे स्वतःला. जोही कोणी व्यक्ती, आता मला माहित नाही इतक्या लोकांमध्ये कोण कंप्लेंट करण्याची कोणाची सवय आहे, पण ज्याचीही कोणाची सवय असेल त्यांनी स्वतःला सांगा, आता मला बदलायचं आहे, आता मी कंप्लेंट करणार नाही, जीवनाच्या प्रती कंप्लेंट करणार नाही, हे आई बाबा मला असे का मिळाले कंप्लेंट करणार नाही, माझ्या जीवनामध्ये असंच का झालं कंप्लेंट करणार नाही, माझं लग्न का झालं नाही कंप्लेंट करणार नाही, माझं लग्न झालं पण हेच मुलगी का मिळाली, हाच नवरा का भेटला, कंप्लेंट करणार नाही, माझ्या लेकरं असेच का बरं झाले, कंप्लेंट करणार नाही, मला बहीण भाऊ असेच का मिळाले, कंप्लेंट करणार नाही, मला नोकरी हीच का मिळाली, कंप्लेंट करणार नाही, मला पैसा का मिळत नाही, कंप्लेंट करणार नाही. कोणत्याच गोष्टीसाठी जीवनात कंप्लेंट करणार नाही. आणि बघा, ज्याची कंप्लेंट करण्याची आदत आहे, सवय आहे, तो व्यक्ती सतत कंप्लेंटच करत राहील, चुका शोधत राहील प्रत्येक गोष्टीमध्ये. जर कोणाची अशी सवय असेल तर स्वतःला आता शिफ्ट करणे आहे. तुमचं माइंडसेट आता तुम्हाला शिफ्ट करण्याची वेळ आलेली आहे. फर्स्ट पॉइंट, बी पॉझिटिव्ह. ऑलवेज बी पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह राहणे शिका. कंप्लेंट केव्हा होते? जेव्हा तुम्ही निगेटिव्ह असता, तुम्ही हारलेले असता, जेव्हा तुमच्या मनासारखं काही होत नाही, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की सगळं उलट उलट होत आहे, लॉस होत आहे, फिअर आहे, टेन्शन आहे, डिप्रेशन आहे, जीवनामध्ये सक्सेस नाही मिळत आहे, तुमच्या अनुसार तुमचं जीवन नाही चालत आहे, तेव्हा आपण काय म्हणतो, याचा दोष आहे, त्याचा दोष आहे, असं नाही तसं नाही, परिस्थितीची मला साथ मिळत नाही आहे, लोक मला सपोर्ट करत नाही, मला प्रोटेक्शन नाही, माझ्याकडे पैसा नाही, हजार कारण. कंप्लेंट करणं कधीच बंद होत नाही. सो पहिला पॉइंट, पॉझिटिव्ह राहणे शिका. दुसरा, वर्क ऑन युअर पॅशन. कधी कधी काय होते, आपली इच्छा नसताना आपल्या इच्छेच्या विरोधात आपण जीवन जगतो. आणि जेव्हा आपण इच्छेच्या विरोधात जीवन जगतो, तेव्हा तुमची एक गोष्ट लक्षात येईल की तुम्ही खुश नाही, तुम्ही मन मारून काम करता. आणि कधी कधी असंही होते की जेव्हा आपण इच्छेच्या विरोधात वर्क करतो, तेव्हा नेमकं आपण आपल्या नशीब किंवा कुंडलीच्या विरोधात पण काम करत असतो.
कुंडलीमध्ये काहीतरी अनादर पार्ट तुमचा शो केलेला आहे, त्याला सोडून तुम्ही भलतंच काहीतरी करून राहिले. अलाइनमेंट नाही बनलं. तुमची इच्छा काहीतरी दुसरीच होती, तुम्ही करत काहीतरी दुसरंच आहे. आता समजा माझी बघा किती इच्छा आहे हे काम करण्याची, बोलण्याची. असं वाटते कधी कधी माझ्याकडे पैसा येते आणि कधी कधी मी टूर काढतो आणि कधी मी लोकांना भेटायला जातो, त्यांच्या एरियामध्ये जाऊन 10-20 लोकांशी मीटिंग करतो. मी फुल्ली एक्साइटेड आहे. पण सांगा अशाच वेळेस मी जर कुठे 10-15 हजारांनी जॉब करत असतो तर मी इतका खुश असतो का? नाही. इतका एक्साइटेड असतो का? नाही. म्हणजे कुठेतरी माझं अलाइनमेंट बिघडलं असतं. आणि अलाइनमेंट बिघडल्यानंतर मी माझ्या जीवनाच्या प्रती सतत कंप्लेंट करणारी भावना ठेवून जीवन जगलो असतो. ठीक आहे. तर वर्क ऑन युअर पॅशन, जे तुम्हाला आवडते, ज्यामध्ये तुमचा इंटरेस्ट आहे, जे तुमचं स्किल आहे, त्याला जपा आणि त्याच्यामध्ये समोर चाला. तिसरा पॉइंट, प्रेज द पीपल. लोकांची स्तुती करा. लोकांची स्तुती करा म्हणजे चाटोगिरी करायची आहे का? चापलुसी करायची आहे का? नाही. स्तुती करायचा अर्थ आहे जिथेही तुम्हाला काहीतरी चांगलं दिसेल, अप्रिशिएट करा. त्यांच्याशी प्रेमाने बोला, त्यांच्याशी आनंदाने वागा. त्यांच्या आनंदात तुमचा आनंद असू द्या. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीला अप्रिशिएट करा. त्यांच्या सक्सेसला सेलिब्रेट करा. तर तुम्ही बघा की त्यांच्या आनंदामुळे, त्यांच्या सोबत जगल्यामुळे तुमचं कंप्लेंट करण्याची भावना काय झाली, आता कमी होत चालली. ओके. प्रेज द पीपल मध्ये तुम्हाला, जर तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहे तर काय होईल, तुम्ही कोणाच्या सुखदुःखामध्ये सामील म्हणजे सहभागी होऊ शकणार नाही. त्यासाठी पहिले हॅपीनेस आणि सॅटिस्फॅक्शन आणणे खूप आवश्यक आहे. याकरिता काय करू आपण? ठीक आहे, पहिले हे पॉईंट कव्हर करू. तिसरा पॉईंट झाला आपला प्रेज द पीपल. फोर्थ पॉईंट काय आहे? बी ए गुड लिसनर. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, आपण ऐकूनच घेत नाही कोणाचं. आता बोलण्यासारख्या गोष्टी नाही, पण आपल्या ग्रुपमध्ये एक मेंबर आहे, मी जेव्हाही त्यांचा मला फोन येते, मी त्यांच्याशी बोलतो, अरे बिचारे ऐकूनच घेत नाही. लेडीज आहेत, ऐकूनच घेत नाही. अरे मी काय बोलून राहिलो, मला 1000 वेळा म्हणते मी काय बोलत आहे, मी काय बोलत आहे. अरे ऐका तर खरं. पण शेवटी यांना रागवा लागते. अरे तुम्हाला ऐकणं समजत नाही का? सॉरी सॉरी दादा, बोला बोला, आता तुम्ही बोला. म्हणजे कॉल केल्यानंतर अरे एवढे प्रॉब्लेम सांगते. त्या दिवशी कॉल आला, मला काय म्हणताय, मला ते 7 चक्राचा ऑडिओ पाठवा. ओके पाठवतो. तुला कशासाठी ऑडिओ पाहिजे? नाही माझा क्लास मिस होते असं तसं, आणि तुम्ही म्हटलं होतं क्लास क्लास करा असं. म्हणजे ठीक आहे बघा, बरं त्यांचं सगळं चांगलं आहे बरं घरात, म्हणजे पैसा पाणी नोकर चाकर पासून सगळे जण आहे. तुमच्याकडे किती वेळ आहे, तुम्ही करा ना. त्या घुमून फिरून कुठे आल्या? मी मुलाधार चक्र करू का? मी स्वादिष्टान चक्र करू का? अरे 7 चक्र करा ना बाबा. हो सर, ते तर मी करते, पण मी हे करू का, मी ते करू का? अरे पहिले एक तर चांगल्यानं करा. तुला करा ना, वेळ आहे तुमच्याकडे दिवसातून 10 वेळा. त्यांनी अक्षरशः दिवसातून 10 वेळा शब्द पकडला. पण दादा दिवसातून 10 वेळा करून तर मला किती तास लागणार? अरे म्हटलं लागत पहिले करून तर पहा. दिवसातून 10 वेळा करायची ताकद तरी आहे का? पॉवरफुली जर आपण 7 चक्र करणं सुरू केलं ना, दुसऱ्या तिसऱ्या राऊंड मध्ये माणूस बेहोश बेहोश म्हणजे डायरेक्ट अंगास टाका लागल. एवढे व्हायब्रेशन वाढून जाईल शरीरामध्ये, एवढी एनर्जी वाढून जाईल की करणं नाही होणार. आणि त्यांनी अक्षरशः पकडून घेतलं की 10 वेळा करू का म्हणून. माझं बोलण्याचा उद्देशच तो आहे की तुम्ही मॅक्सिमम टाइम करा. 10 वेळा करा म्हणजे मॅक्सिमम टाइम करा. आणि पुन्हा बोलणं सुरू. मग शेवटी मला बोलावं लागलं की तुम्ही थांबता का थोडंसं, माझं ऐकता का? मग म्हणा हो दादा बोला. बी अ गुड लिस्नर. बी अ गुड लिस्नर म्हणजे तुमच्याशी जेव्हा कोणी बोलत आहे
तेव्हा तुम्ही शांततेने पहिले ऐकणं सुरू करा. रिॲक्ट नका करू, तुम्ही बोलणं नका सुरू करू. समोरचा व्यक्ती काय म्हणत आहे, त्याची काय इच्छा आहे, त्याचं काय त्याला सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करताय, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करा, अप्रिशिएट करा. पहिले ऐकण्याची सवय लावा. जर ऐकण्याची सवय तुम्ही नाही लावली, प्रॉब्लेम क्रिएट होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर फिफ्थ पॉइंट, सेल्फ डिसिप्लिन. सेल्फ डिसिप्लिन. सेल्फ डिसिप्लिन काय आहे? स्वतःला समर्पित करा आणि नित्य नियमाने ते काम करा जे तुम्ही ठरवलेलं आहे. सेल्फ डिसिप्लिन पर्सन बना, तेव्हा तुम्ही कंप्लेंट पासून दूर व्हाल. काय खूप साऱ्या गोष्टी आहेत. चिडचिड चिडचिड कशामुळे होत आहे माहितीये का? दुसऱ्यावर डिपेंडंट. दुसऱ्यावर डिपेंडंट असल्या कारणाने आपल्या जीवनामध्ये ही घटना घडत आहे. जेव्हा आपण सेल्फ डिसिप्लिन मध्ये येतो आणि स्वतःची कामं स्वतः करणं सुरू करतो, तेव्हा कंप्लेंट, मॅक्सिमम कंप्लेंट तुमच्या खतम होऊन जाते. मला काल की परवाच्या दिवशी दीप्तीताईचं एक स्टेटस मला दिसलं आणि खरंच ते खूप चांगलं होतं. स्त्री म्हणून संघर्ष आता हा जीवनाचा काय आहे, भाग आहे. कोणाच्या भरोश्यावर राहू नका. स्वतः संघर्ष करा आणि या संघर्षाला एक स्त्रीत्वाचा भाग म्हणून स्वीकार करा आणि जीवन जगा. परफेक्ट माइंडसेट. कोणाच्या भरोश्यावर राहायची गरज नाही. म्हणजे कोणाच्या म्हणजे असतात आपल्या जीवनामध्ये घरदार परिवार पाहिजे. कोणाच्या भरोश्यावरचा अर्थ कसा आहे? डिपेंडंट नका राहू. तुमचं स्वतःचं अस्तित्व आहे. स्वतःच्या रूल्स नुसार तुम्ही जगले पाहिजे. मग संघर्ष येऊ नाही तर सुख येऊ, जे येईल ते एक्सेप्ट, ही भावना, तेव्हा कंप्लेंट करण्याची वृत्ती कमी होत जाते. येस, आय एम द क्रिएटर ऑफ माय ओन डेस्टिनी. कोणाशी कंप्लेंट करणार आहे, कोणाला जाऊन टॉर्चर करणार आहे, कोणावर बोट ठेवणार आहे, जेव्हा मीच माझा भाग्य विधाता आहे. पण जर मीच माझा भाग्य विधाता आहे तर मी निगेटिव्हली भाग्याची रचना का बरं करू? पॉझिटिव्हली करणार ना. मला जे पॉझिटिव्ह पाहिजे तेच मी माझ्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करणार. जे मला पाहिजे तेच मी बोलणार, जे मला पाहिजे तेच मी करणार, जे मला पाहिजे त्याचाच मी विचार करणार. का? कारण की आय एम द क्रिएटर ऑफ माय ओन डेस्टिनी. मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहो, मीच माझ्या जीवनाचा भाग्य विधाता आहो. जर मी भाग्य विधाता आहो तर मी माझं भाग्य असं का बरं लिहू ज्यामध्ये दुःख, संघर्ष, पीडा, त्रास, अपमान, नुकसान, अभाव, तिरस्कार, निंदा आहे? मी सुंदर भाग्य का नाही लिहू? पण ते सुंदर भाग्य लिहिण्यासाठी काहीतरी माइंड तुमचं चेंज झालेलं असणं आवश्यक आहे. द की ऑफ हॅपीनेस अँड सॅटिस्फॅक्शन. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला आनंदी आणि सॅटिस्फाईड असणे आवश्यक आहे. तर यामध्ये पॉइंट नंबर 1 काय राहील? चेंज द वे यू थिंक. काल मला नावच काय बरं आठवत नाही, एका ताईने मेसेज केला की वे ऑफ थिंकिंग, पर्स्पेक्टिव्ह तुमचं खूप अलग आहे दादा, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचं. आणि आय लाईक दिस युअर परसेप्शन ऑफ थिंकिंग. जीवनाकडे तुम्ही अलग अलग अँगलने बघितलं पाहिजे. माझं लहानपणापासूनच एक उद्देश आहे, 360 डिग्री व्ह्यू मला मिळाला पाहिजे. जोपर्यंत मी असं पूर्ण बघत नाही ना, तोपर्यंत माझ्या मनाचं समाधान होत नाही. आणि पूर्ण बघताना मला आहे ना, सगळं दिसते. लेफ्ट राईट समोर मागं वर खाली सगळं दिसून जाते.
खरं खोटं, खोट्याची खरी बाजू, खऱ्याची खोटी बाजू सगळंच दिसते. आणि ऑरा स्कॅनिंगने तर त्याला आणखीच वाढवून टाकलं. मी आरपारच बघून घेतो. समोरचा व्यक्ती कितीही मला चांगलं चांगलं बोला, मला माहिती आहे याच्यामध्ये काय गडबड आहे म्हणून. काहीही बोलू द्या, ते लक्षातच येऊन जाते सगळं. पण मी आपल्या अंदरच्या अंदर ठेवतो, बोलत नाही ते. तर त्या तोंडावर म्हणतात की 10 दिवसाच्या वर तू क्लास करून दाखव. कशाला आपणच आपल्या पायावर कुऱ्हाडी मारून घ्यायची, विचाराने केलं तर. त्याच्यापेक्षा अंदर ठेवा ते वाक्य, पण दिसून सगळं जाते. आणि अशा कारणाने आहे ना, माझं वे ऑफ थिंकिंग खूप चेंज झालं. जीवनाकडे अलग उद्देशाने, अलग दृष्टीने बघणं माझं सुरू झालं. तर तुम्हालाही ही गोष्ट तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करावं लागेल, जर तुम्हाला आनंदी आणि समाधानी राहायचं आहे. अ चेंज द वे यू थिंक. तुम्ही कुठेतरी आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये चूक आहे, ती पद्धत बदलणे आवश्यक आहे. ओके. सेकंड, सराउंड युअर सेल्फ पीपल हू इन्स्पायर यू. सराउंड युअर सेल्फ पीपल हू इन्स्पायर यू. तुम्ही अशा लोकांच्या संगतमध्ये या, अशा लोकांच्या अवतीभोवती तुम्ही राहा, किंवा तुमच्या अवतीभोवती असे लोक असले पाहिजे जे तुम्हाला मोटिवेट करेल, इन्स्पायर करेल, तुमच्यामध्ये चांगले गुण, सद्गुण, सद्भावना, सद्विचार सत्संग करेल, तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देतील. अशा लोकांसोबत नका राहू जे तुम्हाला डिमोटिवेट करताय, तुमचे पाय खेचत आहेत, तुम्हाला टॉर्चर करताय, पेन देत आहे, आणि घुमून फिरून तुम्हाला एखाद्या वर्स्ट सिच्युएशन मध्ये नेऊन अटकवत आहे. अशा लोकांपासून दूर व्हा आणि चांगल्या लोकांची संगत करा. अ स्टेपिंग आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. तिसरा पॉइंट काय आहे? स्टेपिंग आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. तुम्ही हे जे एक बॅरियर बनवलेलं आहे ना, सुरक्षित, एक कम्फर्टनेस, आल्हाददायक, सोपी सोपी व्यवस्था जी आपण निर्माण करून दिली आहे, त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा. चॅलेंजेसला स्वीकार करा. हे चॅलेंजेस आपल्या लाईफमध्ये ना ट्रू पोटेन्शियल ओपन अप करते. मी ज्या काही लेडीज आहेत आणि ज्या प्रेग्नेंट होतात, त्यांना ते मी ठणकावून सांगतो की यार, टेन्शन घेऊ नका, कामाला लागा, साधना करा, मेडिटेशन करा, पॉझिटिव्ह विचार ठेवा, वर्क करा. जास्त बाबू बाबू करायची गरज नाही. कम्फर्ट झोन आहे, तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये जात आहे, काही दिवसांचं ते सिच्युएशन वर्स्ट ऑफ द वर्स्ट होणार आहे तुमच्या लाईफमध्ये. थोडंसं चॅलेंज करा, एनर्जीला हील करायला वेळ द्या, आणि बघा तुमची बॉडी चेंज होते, तुमचं जीवन चेंज होते. जो तुम्हाला आज त्रास वाटत आहे, तेच काही दिवसानंतर नॉर्मल आहे. कम्फर्ट झोन तुम्ही तोडलं. नाही बाबा, मी इथेच ठीक आहे, ही जी भावना आहे ना, तोडा. मी दूर कसं जाऊ, तोडा. मी घर कसं सोडू, तोडा. मी हे काम कसं करू, तोडा ही भावना. आज मी तुम्हाला खरं सांगतो, मी आज इथे जे बसून आहे ना, ते मंदिरात झाडू मारल्याचा आशीर्वाद आहे मला. 100, 200, 500 लोकांना जेवण वाटणे, त्यांचे ताटं उचलणे, चटई टाकणे, झाडून टाकणे, मंदिर धुणे, फरशी पुसणे. आणि जेवढेही ते लोक आहेत, त्यांच्या माइंडमध्ये आजही अमित तोच आहे, जो आपल्याला चहा पाणी करत होता. ते कुठं आहे जीवनात माहित नाही, चांगलेच असो, पण मी माझ्या लाईफमध्ये बघा आज ह्या लेवलवर आहे. गुरुजीचे हजारो लोक होऊन गेले, पण एकही जण आज टॉक नाही देता, एकही जण एकही चांगली गोष्ट कोणाला शिकवत नाही आहे. कारण की मी माझे कम्फर्ट झोन तोडले. एक घरात आनंदात राहणारा व्यक्ती, ज्याला सगळं काही हातात भेटून राहिलं आहे, तो जाऊन मेहनत करून राहिला कुठेतरी अननोन जागेवर, अनोळखी लोकांमध्ये. कृपा झाली, गुरुजीचं ज्ञान भेटलं, पेंडुलम भेटला, ऑरा स्कॅनिंग भेटली, वे ऑफ थिंकिंग चेंज झाली,
एकाच दिवशी 100 200 लोकांना मला ऐकावं लागत होतं, तर माझ्या आतमध्ये किती मोठे चेंजेस झाले, की मला स्वतः अनुभव घेण्याची गरज नाही राहिली. आता अनुभवाचं ढेर पडला आहे. कित्येक प्रॅक्टिकल सांगावं, कित्येक लोकांच्या जीवनातले अनुभव शेअर करा, मला करायची गरज नाही आता. तर चेंज युअर कम्फर्ट झोन, स्टेप आउट युअर कम्फर्ट झोन. चौथा पॉईंट, यू मस्ट हॅव अ मेंटर. आता हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. यू मस्ट हॅव अ मेंटर म्हणजे प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये एका मेंटरची आवश्यकता असते. मेंटरची आवश्यकता म्हणजे कोणीतरी असा व्यक्ती जो तुमच्याशी बोलत आहे, तुमच्याशी संवाद साधत आहे, तुम्हाला त्याच्यामधून, आपण काय म्हणू त्याला, तुमचं कोणीतरी दुःख, तुमचे प्रॉब्लेम कोणीतरी ऐकणारा आणि त्याच्यावर विदाउट जजमेंट राईट काइंड ऑफ थॉट किंवा राईट काइंड ऑफ वे तुम्हाला सांगणारा व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये असला पाहिजे. त्याला म्हटलं जाते यू हॅव अ मेंटर इन युअर लाईफ. काही गोष्टी सोडून देणे असते दुसऱ्यावर, काही गोष्टी एक्सेप्ट करणे असते की कोणीतरी आहे जो माझ्यापेक्षा पण श्रेष्ठ असू शकते, किंवा ज्याच्या प्रती मी समर्पित होऊ शकतो, जो मित्रासारखा, भावासारखा, मैत्रिणीसारखं माझ्या जीवनामध्ये आहे, आईसारखं, वडिलासारखं कोणीतरी एक प्रभुत्व घेऊन आहे ज्याचं मी ऐकू शकतो, आणि स्वतःचा इगो त्याच्या समोर सोडून तुम्ही म्हणता की तुम्ही बोला आता, तुम्हाला काय करायचं मी तसं करतो. आणि हे मेंटरशिप जेव्हा लाईफमध्ये येते तर खूप साऱ्या गोष्टी ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतात. इथे गुरु करणे हा विषय नाही आहे. मेंटर, मेंटर म्हणजे एज अ टीचर, एक काउन्सलर, एक तुमच्या सोबती मित्रासारखा. कृष्ण अर्जुनासोबत असलेला कृष्ण, देव नाहीये तो, मेंटर आहे त्याचा. देव तर आपण बनवलं, लेना नाही देना नाही. पण त्यावेळेस कृष्ण देव नव्हते, भगवंत नव्हते. कृष्ण एक व्यक्ती होते, सर्वसामान्य, विथ हाय पोटेन्शियल, हाय स्किल पर्सन, हाय एनर्जाइज, हाय पोटेन्शियल. आणि असा व्यक्ती कोणाचा मेंटर आहे? अर्जुनचा. अर्जुन सुद्धा त्याच पोटेन्शियलचा व्यक्ती आहे, पण भ्रमिष्ट आहे. कृष्ण त्याच पोटेन्शियलचे व्यक्तित्व आहे, पण पूर्णपणे क्लिअर आहे. आणि हे क्लिअर पर्सनॅलिटी समोरच्याचं भ्रम दूर करत आहे, त्याच्याही जीवनामध्ये क्लिअरिटी घेऊन येत आहे, आणि म्हणत आहे की बाबा तू चिंता नको करू, तुझ्याकडे खूप पोटेन्शियल आहे, चल कामाला लाग. बस एवढं बोलणारा कोणीतरी पाहिजे असते. स्वामीचं ते वाक्य, भिऊ नको तुझ्या पाठीशी आहे. बस एवढं बोलणारा कोणीतरी पाहिजे असते, आणि म्हणणारा की चल समोर कर. आणि बस एवढं बोललं, काय बोललं, समोरच्याचं जीवन बदललं. ऑलवेज यू हॅव अ मेंटर इन युअर लाईफ. ओके. याकरिता काही प्रॅक्टिकल टेस्ट, काही थोडंसं अनालाइज तुम्हाला तुमच्या जीवनाला करावं लागेल. काय करा तुम्ही, जर लिहित आहे तर लिहा, किंवा मग तुम्ही व्हिडिओ बघू शकता. व्हॉट काइंड ऑफ पर्सन यू आर. तुम्ही कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहात, तुमचं व्यक्तित्व काय आहे, हे अगोदर तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. तुमचं व्यक्तित्व कसं आहे. फाइंडिंग अ मिस्टेक और फाइंडिंग अ पॉझिटिव्हिटी. प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुम्ही मिस्टेक शोधता, कारण शोधता, प्रॉब्लेम शोधता, की तुम्ही पॉझिटिव्हिटी शोधता. तुम्ही त्या घटनेमधून तुम्ही सोल्युशन काढता. कोण आहे तुम्ही? अ प्रॉब्लेम क्रिएटर, अ सोल्युशन प्रोव्हायडर. तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं व्यक्तित्व काय आहे. दुसरं, यू आर अ पॉझिटिव्ह थिंकर और निगेटिव्ह थिंकर.
कोण आहे तुम्ही? कसं तुमचं व्यक्तित्व आहे? पॉझिटिव्ह थिंकिंग करणारा की ऑलवेज निगेटिव्ह विचार करणारा? तुमचे विचार आणि तुमची वाणी कशी आहे? यू आर अ पॉझिटिव्ह अफर्मर ऑर निगेटिव्ह अफर्मर? म्हणजे तुमच्या तोंडातून सदैव नकारात्मक वाक्य निघतात की पॉझिटिव्ह वाक्य निघतात? अफर्मेशन काय आहे? जे तुम्ही सतत सतत बोलता तेच अफर्मेशन आहे. अफर्मेशनचा अर्थच आहे की जे तुम्हाला पाहिजे त्याला वारंवार बोला. आणि आपल्या लाईफमध्ये आपण काय बोलत आहे? कुछ नहीं हो रहा, कुछ नहीं हो रहा, काहीच नाही होत आहे, काहीच नाही होत आहे, सगळं वाया गेलं, वेस्ट झालं, व्यर्थ झालं, नुकसान झालं, अपमान झाला. माय लाईफ इज अ वेस्ट, माय लाईफ इज अ हेल, माय लाईफ इज अ फेल्युअर. काय बोलत आहे आपण? सगळं जग खराब आहे, सगळे लोक खराब आहे, नातेवाईक खराब आहे, सगळे घरदार परिवार सगळेजण नालायक, मीच एकटा चांगला. कसे वाक्य आहे तुमच्या तोंडात? कि यू आर अ पॉझिटिव्ह अफर्मर. हो रहा है, सब कुछ होगा, पैसा आ रहा है, आएगा, बढ़ चढ़ के आएगा, बहुत सारा आएगा. आय एम हेल्दी, आय एम अ वेल्दी. माझा सुंदर परिवार आहे, माझ्या परिवारातले सगळे लोक छान आहे, त्यांचं मन मस्तिष्क चेतना चांगली आहे, सगळेजण सुदृढ आहे, मी खूप खुश आहे, मी आनंदी आहे. कोणते वाक्य तुमच्या तोंडात आहे? मी खूप दुःखी आहे, लेकरं माझं ऐकत नाही, बायको माझी ऐकत नाही, नवरा माझा ऐकत नाही, मित्र माझे ऐकत नाही, जॉबवर माझा बॉस माझा ऐकत नाही, रस्त्यावर गेलं तर लोक माझे ऐकत नाही, गाडी माझी ऐकत नाही, आंघोळ करायला गेलं तर साबण माझा ऐकत नाही, ती हातातून सटकू सटकू पडते, नळ ओपन केलं तर नळाला पाणी नाही, पाणी गरम करायला ठेवलं तर वीज नाही, गॅसवर चहा मांडला तर सिलेंडर संपलं. हे होते बरं कोणाकोणाच्या जीवनात. बरं, भलं खतरनाक स्टेट असते ही. एखादा असा दिवस निघते ना, काळा दिवस जीवनातला, मला सगळंच खतम होऊन जाते त्या दिवशी. आणि तो असं वाटते माणसाला की काय आहे हे, एवढं विचित्र एखादा दिवस निघते. तुम्ही कोण आहे? अशा अवस्थेमध्ये तुम्ही कोण आहे याची टेस्टिंग होते. सेकंड, इज युअर जॉब और बिझनेस, इज युअर पॅशन और बर्डन? इज युअर जॉब और बिझनेस, इज युअर पॅशन और बर्डन? कधी कधी आपण काम करतो आणि कामात इतकं भयंकर स्ट्रेस असते, इतकी पीडा असते, त्या कामामध्ये इतके विचित्र विचित्र लोक, असे असे क्लायंट आपल्याकडे येतात, आपण त्रस्त होऊन जातो आणि शेवटी म्हणतो की काय गड्या देवा, मी कोणतं काम करून राहिले, कोणत्या कामामध्ये मी गुंतलो आहे, ते असे कोणते लोक येऊन राहिले माझ्याकडे? काय ते काम तुमचं पॅशन आहे? पॅशन असेल तर तुम्ही सगळ्यांना एक्सेप्ट कराल, नाही तर तुम्ही क्रिटिसाइज करणार, कंप्लेंट करणार. आणि जर तुमचं काम करणं हे पॅशन आहे तर त्याच्यामधले लूप होल शोधा, फॉल्ट शोधा आणि त्याला करेक्ट करा. काही स्किलची आवश्यकता आहे, मेंटॅलिटीची आवश्यकता आहे, काहीतरी कशाची तरी आवश्यकता आहे, त्याला चेंज करा. आणि बघा, तेच काम तुम्हाला आनंद देणारं बनून जाईल. तर पहिले हे माहित असलं पाहिजे की जे काम तुम्ही करत आहे ती तुमची इच्छा आहे, ती इच्छेच्या विरोधात आहे. ओके, त्याला तुम्ही बर्डन तर नाही समजून राहिले. बर्डन समजत असाल तर तुमच्या त्यांनी तासभर सुद्धा काम करणं होणार नाही. त्यानंतर, आर यू डुईंग थिंग्स युनिकली और यू आर द पार्ट ऑफ क्राउड? कोण आहे तुम्ही? एक भीडचा हिस्सा? कोण आहे तुम्ही? मेंढी? माहित आहे मेंढी? मेंढीचा वे, एक जिकडे जाते हजारो त्याच्या मागे जाते. ते फक्त फॉलो करते. यू आर अ फॉलोअर और यू आर अ लीडर?
यू लीड द पीपल, यू लीड युअर सेल्फ, और यू फॉलो द पीपल, फॉलो अ स्टेटमेंट, म्हणजे तुम्ही लोकांना फॉलो करता, तुम्ही लीड करता. काय तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये काही युनिकनेस आहे का, काही स्किल आहे का, काही लोकांच्या पेक्षा काही अलग तुम्ही काहीतरी करत आहे का, काही व्हॅल्यू तुम्ही ऍड करत आहे का कोणाच्या जीवनामध्ये? जर नाही तर काय तुम्ही भीडचा हिस्सा आहे? म्हणजे हजारो लोक जे काम करतायत तेच काम तुम्ही करत आहे, काहीही डिफरंट नाही. मग जे हजारो लोकांची प्रॉब्लेम आहे तेच तुमची प्रॉब्लेम आहे. आता याच्यातून मुक्ती नाही. ठीक आहे. चौथा विषय, आर यू प्रेझिंग द पीपल? काय ही सवय तुमच्या आतमध्ये आहे की तुम्ही लोकांची स्तुती करता, त्यांच्या चांगल्या गोष्टीला अप्रिशिएट करता? तुमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेमध्ये तुम्ही चांगलं काहीतरी नोटीस करता? पाचवा पॉईंट काय आहे? तोच पुन्हा जे वरती सांगितलं ते, यू आर अ गुड लिस्नर ऑर नॉट? काय तुमच्यामध्ये ही, तुमच्या व्यक्तित्वामध्ये लिसनिंग ही स्किल आहे की नाही? की फक्त तुम्हाला बोलणं समजते, कोणाचं ऐकणं जमत नाही? भाई आप सुनते नाही भाई हम. हा ऍटिट्यूड तर नाहीये तुमचा. काय तुम्ही ब्लेमर आहे, म्हणजे तुम्ही नेहमी दुसऱ्यावर बोट लावता, ऑलवेज ब्लेम, म्हणजे काहीही हो, फॉल्ट दुसऱ्याचाच. काय हे तुमचं व्यक्तित्व आहे? दुसऱ्यांच्या चुका शोधणे आणि दुसऱ्याला ब्लेम करणे, सतत कंप्लेंट करणे, यांच्यामुळे असं, याच्यामुळे असं, याच्यामुळे असं, त्याच्यामुळे तसं. अरे झोपीचा प्रॉब्लेम तुमचा आहे. लेकरं झोपू देत नाही, दुसरा झोपू देत नाही, बाजूला कुत्रा भुकला, इकडे आवाज आला, तिकडे असं झालं, यू झालं, ट्यू झालं. तुम्ही बोट दाखवता दुसऱ्याला, अरे मुद्दा तुमच्या झोपण्याचा आहे. तुमची झोप खराब आहे, तुमची झोप गडबड आहे, याला स्वीकार करा अगोदर. नाही, आपण ब्लेम करतो पूर्ण दुनियेला. हे एक उदाहरण होतं, अशी ब्लेमिंग आपण प्रत्येक जागेवर करत आहे. जेव्हा इतकाच त्रास होते तर स्वतःची स्किल का नाही डेव्हलप करत? आणि ते नाही करायचं आहे. आर यू अ प्रोकास्टिनेटर? प्रोकास्टिनेटर म्हणजे हे तुमचं व्यक्तित्व तर नाही आहे, उद्यावर ढकलण्याची सवय. देखेंगे, करेंगे, होगा, जो होगा वो देखेंगे, आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू, अशी तर सवय नाही आहे. इथे जेवढी लोक उठलेले आहे ना, बसलेले आहेत, हे ते डेडिकेटेड पर्सन आहे, जे प्रोकास्टिनेशनला आता कंट्रोल करत आहे. थोडा वेळ झोपतो, नंतर उठतो, बघतो, जागत नाही आली. अरे मला काय म्हणायचं आहे, तुम्ही घरी स्वयंपाक जरी करत असाल, तुमच्या लेकरांसाठी डब्बा जरी बनवत असाल, तरी उठून तर राहिले ना. झूमची लिंक ओपन करून स्पीकर ऑन करून तुम्हाला कामं करायला जाते काय? आज मी हा टॉक देत आहे, बघा आज मेडिटेशन मी समोर ढकललं, पण टॉक पूर्ण करत आहे. समजा नाही दिला मी हा व्हिडिओ, तर आज खरंच जे लोक घरी बसलेले आहेत त्यांना मिळेल काही नॉलेज, आणि एकदम हवेतलंही नॉलेज नाही आहे, एकदम पॉइंट टू पॉइंट आहे. गरज आहे ह्या विषयाची आपल्याला, की माझं माइंड कसं आहे हे मला कळलं पाहिजे. काय तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहे तुमच्या लर्निंग्सवर? एखादं नवीन स्किल तुम्ही शिकत आहे? जर नाही तर तुमच्या जीवनामध्ये चेंजेस येऊ शकत नाही. यू आर ऑलवेज बी अ लर्नर. पण हे प्रोकास्टिनेशन ही जी सवय आहे ना, ही खूप वाईट आहे. त्याच्यामुळे सगळेच जण बर्बाद आहे, माझ्या सहित सगळे. ही कोणतीच गोष्ट आपण वेळेवर करत नाही, समोर 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 ढकलण्याची आपल्याला काय लागली आहे, सवय लागली आहे. आणि मग आपण म्हणतो की माझे कामं होत नाही. अरे कशी होईल? लिस्टच नाही आहे, काही शेड्यूलच नाही बनवला. हा कधी कधी त्रास होते, पीडा होते, तब्येत खराब असते, मान्य आहे, त्याला प्रोकास्टिनेशन नाही म्हणत, ही सिच्युएशन बेस आहे. प्रोकास्टिनेट करणारा व्यक्ती पदोपदी तुम्हाला दिसेल की हा निग्लेक्ट करते प्रत्येक गोष्टीला, उद्यावर ढकलते, दुसऱ्यावर ढकलते, स्वतः सेफ झोन मध्ये राहण्याचा प्रयत्न करते. ओके, तर हे इतके आज एक पॉइंट होते आपले, ज्यामध्ये
चेंज युअर माइंडसेट मध्ये कंप्लेनर हे जर तुमचं माइंडसेट असेल तर याला अनालाइज करा, नोटीस करा आणि याला चेंज करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगतो, शक्ती मिळवणे मोठी गोष्ट नाही. तुम्हाला रेकी शिकून देईल, 15 दिवसात तुम्ही रेकी शिकून जाल. 2-2, 3-3 घंट्याचे क्लास घेतले तर 2-3 दिवसातच शिकून मोकळं करून टाका. 15-15 मिनिट शिकवले तर 3 महिने लावा. प्रॅक्टिस तुम्ही करा, शक्ती मिळाली, माइंडसेटच चेंज नाही झाला. एंजेल्स शिकायला लागतेच किती, 2 दिवस जर बसलो, 4-5 घंट्याचं सेशन घेतलं, 2 दिवसात एंजेल्स खतम. एंजेल हिलिंग शिकून दिलं, एका दिवसात एंजेल हिलिंग शिकून मोकळं. लाईफ टाइम तुम्हाला की देऊन दिली आता मी. घ्या, तुम्हाला काय मॅनिफेस्ट करायचं करत बसा. थोडीशी इन्व्हेस्टमेंट आणि कंटिन्यू मॅनिफेस्टेशन स्टार्ट होऊन जाईल लाईफ मध्ये. समजणार पण नाही की कसं चेंज होऊन राहिलं जीवन. पण ती शक्ती जेव्हा येईल, काय तुम्ही रेडी आहात? नाही, रेडी नाही आहे. रेडी कोण होईल? मेंटॅलिटी कोण चेंज करा, ते पहिले महत्वाचं. राईट काइंड ऑफ माइंडसेट विथ राईट काइंड ऑफ पॉवर. बुम. नाही तर माहित पडली, गाडीमध्ये पेट्रोल भरलं, सगळं भरलं, रिव्हर्स गिअर टाकला, समोर जायची तर मागे चालली आणि 4 लोकांनी उडवत सोबत. असं नाही झालं पाहिजे ना. पॉवर तुम्हाला दिलेली आहे, पेट्रोल डिझेल तुम्हाला दिलेलं आहे, इंजिन तुमचं चांगलं आहे. गाडी चालवण्याची राईट काइंड ऑफ स्किल डेव्हलप तर करा. आणि बघा, ती बॅटरी, ते पॉवर, ती डिझेल, ते इंजन तुम्हाला काय मस्त सपोर्ट करेल. आणि तुमची स्ट्रेंथ आणि पॉवर इतकी वाढेल की 70, 80, 90, 120 इतक्या स्पीडने तुम्ही कधी कार चालवायला लागले कळणार पण नाही. पहिले चुकीचे निर्णय घेणे बंद करा. रिव्हर्स गिअर मारणे थांबवणे आहे, स्किल शिकणे आहे, त्यानंतर पॉवरला युज करणे आहे. पण स्किल शिकल्यानंतर पॉवरला ठेवून पण काही फायदा नाही. तर दोन्हीही गोष्टी सायमल्टेनियसली चालवायची आहे. इकडे राईट काइंड ऑफ माइंडसेट, इकडे राईट काइंड ऑफ पॉवर, दोन्ही सोबत सोबत. म्हणून आपण दोन्ही गोष्टी सोबत करत आहे, साधना पण आणि टॉक पण. कारण की विजडम येईल तर तुम्ही त्या पॉवरला, त्या तलवारीला, त्या बंदुकीला चांगल्या पद्धतीने युज करू शकाल आणि तुमची फायद्याची गोष्ट त्याच्यातून तुम्ही काढून घ्या. माहित पडलं, तलवारीने स्वतःचाच हात कापून टाकला असं नाही करणार. बंदुकीने स्वतःच डोकं उडवून टाकलं असं नाही करणार. दुसऱ्याला कोणाला मारून दिलं असं नाही करणार. त्या गोष्टीला ऍज अ प्रोटेक्शन म्हणूनच तुम्ही युज करणार. ओके, तर चला आपण आज एक स्पेशल क्लास घेऊ, स्पेशल मेडिटेशन करू. चेंज युअर माइंडसेट साठी तुमचं इनर सुद्धा तर चेंज झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे. आणि हे इनर चेंज करण्यासाठी तुम्हाला स्वतःची सेल्फ वर्दीनेस, सेल्फ व्हॅल्यू चेंज करणं आवश्यक आहे. तर आज हा एक क्लास आहे, 20 मिनिटाचं मेडिटेशन आहे, आरामात होऊन जाईल आपलं. आणि फील करा तुम्ही इंटरनली चेंज होत आहे. ओके, सुरू करू.